रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आकांक्षा तुमच्या सोबत आहे आणि आज एपिसोड 3 आहे. आज आपण बोलणार आहोत बांगड्या कशा निवडायच्या. आपल्या ॲक्सेसरीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ज्या प्ले करतात आणि खूप जास्त अंडर एस्टिमेट आपण त्यांना करतो अशा या बांगड्या. आजकाल कसं आहे ना, लग्न समारंभांच्या इतक्या जास्त पत्रिका आपल्या घरी येत आहेत की दर 2 दिवस आड कुठेतरी आपल्याला इन्व्हिटेशन असतं आणि असं असतं की गेलं नाही ना तर त्यांना वाईट वाटेल. मग अशा वेळी बांगड्या कशा निवडायच्या, साडी कशी निवडायची, ब्लाऊज कसं निवडायचं, कुठला आउटफिट फायनल करायचा, या सगळ्या गोष्टींमुळे आपण अगदी भंडावून जातो. सो आज त्यातल्याच एका पार्टवरती आपण बोलूयात, ते म्हणजे बांगड्या कशा निवडायच्या. माझं कसं होतं ना, लहानपणी मला बांगड्या यासाठी आवडायच्या की काचेच्या बांगड्या घातल्या की त्याचा छान खुळखुळ आवाज यायचा आणि मी त्या आवाजासाठी बांगड्या घालायचे. पण नंतर जसं मोठं होत गेलो तसं कळालं की अरे यार, याला तर स्टाईल स्टेटमेंटसुद्धा करता येतं. एक स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून सुद्धा बांगड्या वापरता येतात आपल्याला आणि एखाद्या साध्या आउटफिटला सुद्धा अगदी मस्त बनवता येतं, फक्त आणि फक्त बांगड्या तशा पद्धतीने जर का आपण मॅचिंग केल्या तर. बांगड्या निवडताना एक तर बांगड्यांची साईज जी आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे 2.2, 2.4, 2.6, 2.8 अशा रेंजमध्ये बेसिकली बांगड्यांची साईज असते. त्यामुळे कलर वगैरे हे सगळं बघण्याआधी बांगड्यांची साईज, अगदी आपल्याला बरोबर अशी बांगड्यांची साईज निवडली पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपण 4 चौघात असतो तेव्हा मोठ्या बांगड्या असतील तर बांगड्या सारख्या खाली जात असतात. आपलं लक्ष सारखं त्या बांगड्या आवरण्याकडे असतं आणि जर का खूप जास्त टाईट असेल तर मग तो घालतानाचा त्रास आणि काढताना तर लिटरली फोडून काढावे लागतात, एवढा जास्त त्रास होतो. सो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बांगड्यांची राईट चॉईस. आता बांगड्या मॅचिंग करायच्या की बांगड्या कॉन्ट्रास्ट घालायच्या, यासाठी एक मुद्दा पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बांगड्यांची पोझिशन कशी असते. आता जस्ट इमॅजिन करा की तुम्ही उभ्या आहात आणि बांगड्या आपल्या हातामध्ये घातलेल्या आहेत. जर का सरळ साधं जरी आपण उभं राहिलेलो असलो तरी सुद्धा आपले हात कुठे येतील बरं? ऑफकोर्स आपल्या पोटाच्या खालच्या भागांमध्ये, आपल्या मांडीच्या आसपास, म्हणजे ऑफकोर्स आपल्या छातीच्या किंवा अगदी खालपर्यंत जाणार नाहीत, पण आपल्या मिड बॉडीच्या रेंजमध्ये आपले हात असतील. आणि जर आपण साडी नेसली असेल किंवा आपण एखादा आउटफिट घातलेला असेल, पंजाबी सूट असेल, जे काही आपण घातलेलं असेल, तर आपल्याला बांगड्या अशा निवडाव्या लागतील की त्या ठिकाणी जो कपड्याचा भाग आहे आपल्या, त्याच्या टोटली कॉन्ट्रास्टमध्ये बांगड्या असल्या पाहिजेत. जर का साडीचा रंग आणि बांगड्याचा रंग हा सारखाच आपण निवडला तर फायदा काय होईल? आपण ज्वेलरी घालतो, आपण ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या यूज करतो, ते यासाठी ना की ते उठून दिसल्या पाहिजेत. आणि जर का आपण साडीचा आणि बांगड्यांचा रंग सेमच निवडला तर त्या बांगड्या कशा काय उठून दिसतील? त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. बांगड्यांचं पोझिशनिंग ज्या पद्धतीचं आहे, ज्या ठिकाणी आपले हात असणार आहेत, म्हणजे उभे असू तर जवळपास मांड्याच्या पोटाच्या आसपास आपले हात असतील, हाताची घडी घालून आपण बोलत असू, हातवारे करून आपण बोलत असू तर आपले त्या रेंजमध्ये हात असतील, म्हणजे बांगड्या ज्या आहेत त्या नेहमी हॉरिझॉन्टली पाहिल्या जातात. सो साडीचा रंग आणि ब्लाऊजचा रंग जेव्हा कॉन्ट्रास्टमध्ये असतो तेव्हा ब्लाऊजच्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या निवडल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल, आकांक्षा आमची साडी आणि ब्लाऊज आम्ही सगळं मोनोक्रोम लुकमध्ये केलेलं आहे, आता निळी साडी, निळ्या ब्लाऊज आणि सगळं निळं केलंय, मग त्यावरती बांगड्या कशा निवडायच्या? ब्लाऊज तर कॉन्ट्रास्ट इथे नाहीये. मग त्यावेळी एक काम आपल्याला करायचंय की आपल्याला आपण घातलेला रंगाचा टोन कुठला आहे तो पाहायचा आहे. हा आहे आपला पुढचा मुद्दा. जर आपण इथून तिथून सारख्याच रंगाचे जर का कपडे घातलेले असतील तर अगदी कॉन्ट्रास्टमध्ये, फॉर एक्झाम्पल ब्लू कलर जो आहे तो कूल टोनमध्ये जातो, त्याला साजेशा कूल टोनच्या बांगड्या म्हणजे पिंक कलरच्या बांगड्या अगदी टोटली कॉन्ट्रास्टमध्ये आपण घालू शकतो. जर आपण टोटली येल्लो कलरचं असं काहीतरी घातलेलं आहे, कुणाच्या तरी हळदी समारंभाला आपण चाललेलो आहोत, तिथे आता ओव्हरऑल आपण येल्लो सगळं करू शकतो. पण जर का आपण टोटली येल्लो केलं आहे, येल्लो हा वॉर्म कलर आहे, तर त्याला आपण अगदी वॉर्म टोनमधल्या कुठल्या तरी बांगड्या, जसं की आपण त्याच्यासोबत ऑरेंज पेअरअप करू शकतो, आपण त्याच्यासोबत अगदी असा भडक लाल किंवा भडक मरून असा कलर सुद्धा जर का पेअरअप केला तर तो सुद्धा छान दिसेल, हो की नाही? म्हणजे मिक्स अँड मॅच असं सुद्धा आपण करू शकतो जर आपण आउटफिट मोनोक्रोम घातलेला असेल तर. पुढचा मुद्दा, बांगड्यांना आपण स्टेटमेंट ज्वेलरी सुद्धा बनवू शकतो. आजकाल आपण खूपदा ऐकलंय ना की आउटफिट अगदी साधा घालायचा आणि मोठे मोठे कानातले, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल अशा पद्धतीचे काहीतरी कानातले घालायचे आणि सगळं लक्ष डायव्हर्ट करायचं त्याकडे. तसं बांगड्यांचं सुद्धा आपण करू शकतो. जस्ट इमॅजिन टोटल व्हाईट कलरचा आउटफिट तुम्ही घातलेला आहे आणि त्यातच असं एकदम चमक धमक असं मस्त कुठला तरी
छान असा रंग जो आहे, एकाच्या रंगाच्या खूप बांगड्या तुम्ही घातल्यात तर किती सुंदर दिसेल ना. जस्ट इमॅजिन व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन. आठवलं की नाही? एक्झॅक्टली तसंच. असं सुद्धा तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी बांगड्यांना करू शकता. हो, आता बांगड्यांची क्वांटिटी किती असायला पाहिजे? जर का पारंपरिक लुक तुम्हाला करायचा असेल, ट्रेडिशनल काहीतरी करायचं आहे, पंजाबी सूट आहे, साडी आहे, अशावरती ट्रेडिशनल लुक करताना बांगड्यांची क्वांटिटी ही जास्त पाहिजे. म्हणजे तो लुक जो आहे तो अशा पारंपरिक दृष्टीने पाहता येईल. आणि जर का आपल्याला थोडासा त्याला मॉडर्न लुक करायचा आहे, थोडासा इंडो वेस्टर्न लुक करायचा आहे, तर आपण तर बांगड्या जीन्ससोबत सुद्धा पेअरअप करू शकतो. जीन्स आणि कुर्ता आणि एका हातामध्ये अगदी थोड्याशा बांगड्या आणि एका हातामध्ये घड्याळ, अशा पद्धतीनं लुक जर का तुम्ही करून पाहिलात तर तो अगदी असा इंडो वेस्टर्न असा लुक छान तयार होईल. आणि खूप जास्त पारंपरिकही नाही आणि खूप जास्त मॉडर्न असाही नाही, असा एक छान मधला लुक तो तुम्हाला अचीव करता येईल. आणि त्या बांगड्यांचा लुक, ओ माय गॉड, खूप सुंदर दिसतो. कुर्ती आणि जीन्स सोबत सुद्धा स्कर्ट आणि क्रॉप टॉप्स यांच्यासोबत तर बांगड्यांचं कॉम्बिनेशन काय सुंदर दिसतं. आता वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स तुम्ही त्याच्यामध्ये मिसमॅच करू शकता. जशा पद्धतीची प्रिंट असेल त्याला टोटली प्लेन अशा बांगड्या तुम्ही निवडू शकता, किंवा जशा पद्धतीचं क्रॉप टॉप तुमचं असेल तशा पद्धतीचं स्कर्टला कॉन्ट्रास्ट अशा बांगड्याही तुम्ही निवडू शकता. एक गोष्ट बांगड्यांमध्ये अवॉइड करायची आहे ती म्हणजे पेस्टल कलर्स. अगदी लाईट कलर्स जे असतात ना, ते फक्त आणि फक्त लांबून दिसायला बरे दिसतात, पण ते फोटोजमध्ये किंवा ॲक्च्युअलमध्ये पाहिल्यावरती तशा रंगाच्या बांगड्या बिलकुल उठून दिसत नाहीत. आणि हो, बरेच लोक असेही आहेत की त्यांना बांगड्यांचा आवाज झालेला आवडत नाही, पण बांगड्या तर घालायच्यात. अशांसाठी एक जबरदस्त सुंदर ऑप्शन मार्केटमध्ये आलंय, ते म्हणजे वेल्वेटच्या बांगड्या. टोचत नाहीत, आवाज होत नाहीत, फुटत सुद्धा नाहीत आणि हो, बरेच दिवस टिकणाऱ्या सुद्धा असतात. झालं की नाही? तुमचं सुद्धा सोल्युशन या ठिकाणी मिळालंय. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही तुमच्या आउटफिटसाठी बांगड्या निवडाल ना, त्यावेळी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग बांगड्या निवडा आणि मग सांगा की कशा पद्धतीचा लुक तयार झालाय. आजसाठी एवढंच. पुढच्या भागामध्ये भेटूयात असाच काहीतरी इंटरेस्टिंग विषय घेऊन, लाईफस्टाईल, फॅशन आणि या सगळ्या बाबतीतला. तोपर्यंत ऐकत रहा आकांक्षा सोबत ग्लॅमर पॉड. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड, RJ आकांक्षा सोबत.